मराठा बाई मोर्चा सध्या लोणावळ्यात. जरांगे आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईत पोहोचणार. पोलीस बंदोबस्त तैनात. लोणावळ्यापासून 81 किलोमीटरच अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार. सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न. संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अरदड यांची जरांगेंशी चर्चा. तर मुख्यमंत्री शिंदेही थोड्याच वेळात जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यता. मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद. भाजीपालांचे दर वाढले. होलसेल विक्रीत 5 ते 10 रुपयांची वाढ. मनोज जरांगेंचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला. जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना. आंदोलकांचा मात्र विरोध. तर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. मुंबई पोलीस आज मनोज जरांगेंना नोटीस देणार. हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस जरांगेंना नोटीस बजावणार. आझाद मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची माहिती जरांगेंना नोटिशीतून दिली जाणार. मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेने नेमलाय पहिली पास कर्मचारी. मला काहीच येत नाही, कर्मचाऱ्यांना लोकांसमोर दिली कबुली. अहमदनगरमधील व्हिडिओ व्हायरल. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ. शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची राज्य सरकारची माहिती. किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. पेडणेकरांचे वकील ईडी कार्यालयात जाणार. पेडणेकर चौकशीसाठी 30 जानेवारीची वेळ मागणार. सूत्रांची माहिती. किती लोकांना जेलमध्ये टाकणार? पाठवा नोटीस. ईडीवाल्यांना नंतर नोटिशी पाठवू. राऊतांचं वक्तव्य. तर ही ईडीची नाही भाजपची कारवाई. आम्ही गुडघे टेकणार नाही. राऊतांचा घणाघात.